ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आपण रोज पूजा करतो, पण त्या पूजेविषयी काही नियम असतात. ते आपल्याला माहीत आहे का? ते आज आपण जाणून घेणार आहोत. रोजच्या पूजेमध्ये देवाची सकाळी आणि संध्याकाळी ही आरती करावी. त्याचप्रमाणे घरात दिवा अखंड तेवत ठेवावा. शक्य नसेल तर कमीत कमी सकाळी किंवा संध्याकाळी देवापुढे दिवा लावा. त्याचप्रमाणे देवापुढे बसून सकाळी आणि संध्याकाळी अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र नक्की म्हणा. शक्य असल्यास आपण ते 5 वेळा देखील करू शकता. तसे दिवसातून किमान एकदा तरी आरती करणे आवश्यक आहे. सनातन परंपरेत पूजेला फार महत्त्व आहे. दर दिवशी देवाची पूजा करण्यासाठी काही नियम देखील आहे, जे प्रत्येक साधकाने पाळलेच पाहिजे. इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी देवाची उपासना करण्यासाठी वापरलेले मुद्रा, हवन विधी, पूजेचा मंत्र आणि पठण करण्याची पद्धत, आपल्या देवतेसमोर दिवा लावण्याचा किंवा आरती करण्याचा नियम इत्यादींनी संपूर्ण माहिती साधकाला असायला पाहिजे. पूजा करताना कुठले नियम पाळले पाहिजे हे आता आपण बघूया. तर पहिला नियम आहे, नेहमी आंघोळ केल्यानंतरच शुद्ध आणि आनंदी अंतकरणाने देवाची पूजा करावी. प्रथम तुळशीला पाणी घालून सूर्याला अर्घ्य अर्पण करून सूर्याला पाणी अर्पण करून पूजेला बसावे. दुसरं म्हणजे आपण नेहमी शुद्ध आणि पवित्र जमिनीवर आसन ठेवूनच देवाची आध्यात्मिक साधना ही केली पाहिजे. जमिनीवर लोकरीच्या आसनावर बसून शक्यतो पूजा ही करावी. लोकरीचं आसन नसेल तर दुसरं एखादं आसन घेऊन आपण त्यावर बसूनच पूजा करावी. देवाची दैनंदिन पूजा नेहमी ठराविक वेळी आणि ठराविक ठिकाणी ही केली पाहिजे. पूजेची वेळ ही निश्चित असावी. त्याच वेळी रोज पूजा करावी. चौथा नियम म्हणजे आपल्या दैवताची पूजा ही नेहमी पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला केली पाहिजे. पूजा करताना आपली पाठ कधीही देवाच्या दिशेने नसावी. पाचवा नियम म्हणजे तांब्याच्या भांड्यात चंदन ठेवू नये आणि देवांना पातळ चंदन लावू नये. त्यानंतर देवासाठी प्रज्वलित केल्या जाणाऱ्या दिव्याखाली तांदूळ ठेवणे आवश्यक आहे. पूजेच्या वेळी कधीही एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये. नियम 7वा, दररोज पंचदेव, सूर्य, श्री गणेश, दुर्गा, शिव, श्री विष्णू देवांची पूजा ही केलीच पाहिजे. नियम 8वा, रोजच्या पूजेमध्ये देवाची सकाळी आणि संध्याकाळी आरती करावी. शक्य असल्यास आपण ते 5 वेळा देखील करू शकतो, पण प्रत्येकाला जमेलच असे नाही. तसे दिवसातून किमान एकदा तरी आरती करणे आवश्यक आहे. नियम 9, नेहमी उभी राहूनच आरती करावी आणि प्रथम ती आरती आपल्या देवताच्या पायाकडे 4 वेळा, नंतर 2दा नाभीच्या दिशेने आणि शेवटी एकदा चेहऱ्याच्या दिशेने ओवाळावी. हे एकूण 7 वेळा करावे. आरती केल्यानंतर त्यातून पाणी फिरवावे आणि प्रसाद रूपात सर्व लोकांवर शिंपडावे. नियम 10, आसन घेतल्याशिवाय पूजेला बसू नये किंवा पूजा करू नये. पूजेनंतर आपल्या आसनाखाली 2 थेंब पाणी ओता आणि कपाळावर लावा व नंतरवर जागेवरून उठा. अन्यथा तुम्ही केलेल्या पूजेचे सर्वस्व फळ हे देवराज इंद्राकडे जाते. 11वा नियम, पूजा झाल्यानंतर देवांना फुले व अक्षदा अर्पण करायला विसरू नका. पूजेमध्ये फुले व अक्षदा यांना अत्यंत महत्त्वाच्या आहे. तसेच आरती करताना पूजेची वात ही नेहमी तुपाची असावी किंवा तुपाची वातच लावा. नियम 12, पूजा झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे नैवेद्य दाखवायला विसरू नका. जो काही आपल्या घरात नैवेद्य असेल तो दाखवा. नसेल तर गूळ खोबरं दाखवा, शेंगदाणे दाखवा किंवा दूध साखरेचा देखील नैवेद्य दाखवू शकतात.
नियम 13. नैवेद्य दाखवून झाल्यावरच कापूर आरती करा. रोज संध्याकाळी 4 लवंगा घरात कापरासोबत जाळा. त्यामुळे तुमच्या घरातील निगेटिव्हिटी ही बाहेर जाते. नियम 14. नैवेद्य दाखवताना नैवेद्यावर तुळशीपत्र अवश्य ठेवा. त्याचप्रमाणे नैवेद्याच्या ताटाखाली चौकोनी मंडल करून 2 वेळा पाणी फिरवा आणि मग नैवेद्य दाखवा. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल.